या अगोदर देखील अजित पवार आणि शरद पवार हे दोघंही एका कार्यक्रमात येतील असं वाटलं होतं, कारण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला हे दोघंही नेते एकत्र येणार अशी चर्चा करण्यात आली होती. मात्र अजित पवारांनी या बैठकीत काढता पाहिजे त्यांच्या कार्यक्रमाला ते निघून गेले होते. मात्र शरद पवारांनी ईएसआयची बैठक पार पाडली होती. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये गुप्त बैठक पार पडली. मात्र त्याच्यानंतर जाहीर कार्यक्रम या दोन्ही नेत्यांचा कुठलाही झाला नाही, ज्या ठिकाणी हे दोघेही नेते एकत्र असतील. मात्र हा पहिल्यांदाच राष्ट्रवादी सुट्टीनंतरचा हा भव्य कार्यक्रम म्हणावा लागेल, कारण हा कौटुंबिक कार्यक्रम आहे, हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नाही. इथले स्थानिक आमदार असतील, पदाधिकारी असतील, मग ते भाजपचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील, ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यामुळे एक मोठा जाहीर कार्यक्रम राष्ट्रवादीच्या बंडानंतर आपल्याला पाहायला मिळतो. अगदी अक्षय, अगदी बारामती असेल किंवा इंदापूर तालुका असेल, या परिसरातले नेते पदाधिकारी देखील दृश्यांमध्ये दिसत आहेत. हर्षवर्धन पाटील भाजपचे नेते आहेत, दत्ता भरणे असतील, अनेक नेते देखील या कार्यक्रमाला आलेले आहेत. नक्कीच, जसं मी म्हणतोय की हर्षवर्धन पाटील असतील, दत्तात्रय भरणे असतील, हे या सगळ्या भागातले प्रमुख नेते आहेत. अनेक वर्ष ते राजकारणात आहेत. हर्षवर्धन पाटील आपल्याला जर माहिती असेल तर याआधी दुसऱ्या पक्षात होते आणि त्यानंतर भाजपच्या साथीला जाऊन त्यांनी अनेक वेळा देखील शरद पवार असतील, अजित पवार असतील यांची अनेक वेळा भेट घेतलेली आहे. त्यामुळे हा पश्चिम भाग जर आपण बघितला तर दौंड असेल किंवा बारामती असेल, या ठिकाणचे जे मोठे नेते आहेत ते देखील या कार्यक्रमाला येत आहेत. मुख्य म्हणजे राजकारण बाजूला ठेवत हे सगळे नेते आपल्याला या एकाच मंचावर आज पाहायला मिळतात. अक्षय, आपण थेट दृश्य दाखवतोय महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना. बघा, शरद पवार बसलेले आहेत मंचावर, अजित पवार आले, अजित पवारांनी समोर अभिवादन केलं सगळ्या प्रेक्षकांना. मात्र अजून ते शरद पवारांशी काही बोलले नाहीत. आपण त्यांची देहबोली पाहिली तर अजून त्यांनी कटाक्ष टाकला नाही किंवा अजून काही संवाद साधला नाही. आपण थेट दृश्य दाखवतोय प्रेक्षकांना. एकाच मंचावर शरद पवार आहेत, अजित पवार आहेत, मात्र अजून दोन्ही नेत्यांमध्ये संवाद काही झाला नाही. नक्कीच, आपण जर बघितलं तर मुख्य कार्यक्रम जो आहे तो आता सुरू होतो आहे. लोकार्पण सोहळा जो आहे, उद्घाटन सोहळा जो आहे या शाळेचा, तो संपूर्ण झाल्यानंतर सभास्थळी हे सगळे नेते दाखल झालेले आहेत. मात्र अजूनही अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये कुठलाही संवाद किंवा संभाषण जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. कार्यक्रम जरी शाळेचा असला, कार्यक्रम जरी सामाजिक बांधिलकीचा असला, तरी दोन्ही नेत्यांमध्ये काय संवाद होतो हे खरं तर याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मात्र अद्याप दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी फार काही चर्चा केलेली नाही दिसत आहे आपल्याला. दोन्ही नेते जे आहेत ते मंचावर बसलेले आहेत, मात्र थेट संवाद किंवा थेट चर्चा जी आहे या दोन्ही नेत्यांमध्ये आपल्याला अद्यापही झालेली पाहायला मिळत नाहीये. अक्षय, ही दृश्य खरे तर खूप बोलकी आहेत. म्हणजे सध्याच्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर एकाच मंचावर, एकाच व्यासपीठावर शरद पवार आहेत, त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार आहेत, अजित पवार आहेत, सुप्रिया सुळे आलेले आहेत. आणि या सर्व कार्यक्रमामध्ये, हा 2 तासांचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमात आता पवार कुटुंबातील सदस्य काय बोलतात, एखादं सूचक वक्तव्य त्यांच्याकडून होतंय का? बघा, आता म्हणजे आपण बघितलं की सुप्रिया सुळे आणि अजितदादांशी संवाद दोघांचा घडतोय, दोघांची देहबोली अगदी फ्री आहे. मात्र अजित पवार मंचावर असून अजून शरद पवारांशी बोलले नाहीत, त्यांनी अजून त्यांच्याकडे पाहिलं देखील नाही. मात्र इतर कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. मात्र शरद पवारांशी जवळ अजून काय अजित पवार गेले नाहीत, त्यांनी संवाद देखील साधला नाही. मात्र सुप्रिया सुळेंशी त्यांचा दृश्यांमधून आपण बघतोय की सतत संवाद होतोय, ते दोघं बोलतायत. नक्कीच, आपण जर बघितलं तर सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात माध्यमांना प्रतिक्रिया देताना खरं तर त्यांना पहिल्यांदाच हा प्रश्न विचारण्यात आला होता की दौंडमध्ये आज सगळं पवार कुटुंबीय एकत्र येत आहे, तुमची यावर प्रतिक्रिया काय? तर त्या यावेळेस बोलताना हा काय प्रश्न झाला असा खरं तर उपासात्मक मला माध्यमांनाच लगावला होता. आणि त्यांनी सांगितलं होतं की राजकारण बाजूला ठेवत सामाजिक कार्यक्रम आहे, विद्याप्रतिष्ठानचा हा कार्यक्रम असल्यामुळे कुठल्याही राजकारणाचं ते जे चौकट आहे ती या कार्यक्रमात कोणी आणू नका, कारण हा कौटुंबिक कार्यक्रम आहे, सामाजिक बांधिलकीचा कार्यक्रम आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये संवाद होताना दिसतोय. दोघंही एकमेकांशी या कार्यक्रमासंदर्भात काही चर्चा करताना आपल्याला दिसत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला शरद पवारांची अजूनही अजित पवार यांची थेट संवाद जो आहे तो झालेला आपल्याला दिसत नाहीये. शरद पवारांना देखील आज सकाळी माध्यमांनी हाच प्रश्न विचारला होता की आज पवार कुटुंबीय एकत्र येणार का, चर्चा करणार का? तर त्यांनी देखील या प्रश्नाला उत्तर देत थेट सांगितलं होतं की हा कार्यक्रम जो आहे तो
सांगतो, अनंतराव पवार यांच्या शाळेच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे. मी त्या कार्यक्रमाला जाणार आहे. मात्र कुठलीही राजकीय प्रतिक्रिया त्यांनी यावेळेस माध्यमांना देण्यात त्यांनी टाळलं होतं, कारण हा कार्यक्रम जो आहे तो पूर्ण कौटुंबिक असणार आहे आणि राजकीय अँगल याला कोणी देऊ नका अशी प्रतिक्रिया जी आहे ती देखील आपल्याला पवार कुटुंबियांकडनं पाहायला मिळते. त्यामुळे आता कार्यक्रम सुरू झालेला आहे. कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार काय बोलतात, कुठल्या विषयावर त्यांची चर्चा होते, कौटुंबिक काही विचारांची देवाणघेवाण होतीये का किंवा राजकीय काही चर्चा दोघांमध्ये होतीये का, हे देखील पाहणं आता आपल्याला या कार्यक्रमातनं महत्वाचं ठरणार आहे. अक्षय, तुझ्याकडनं आम्ही वेळोवेळी माहिती घेतच राहू. आपण हे थेट दृश्य पाहतोय विद्या प्रतिष्ठानचा, म्हणजे पवार कुटुंबियांचा हा घरचाच कार्यक्रम आहे आणि सध्याच्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही दृश्य खूप बोलकी आहेत. म्हणजे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातील सगळेच सदस्य, ज्येष्ठ सदस्य सगळे एकाच मंचावर येणं, शरद पवार त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार, अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार,